तर राम राम मंडळी, तर स्वागत आहे बघा तुमचं आपल्या मुलखाच्या गाडी या युट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही गाय बाजार तर पाहिला बघा वसमतचा, पण आताच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण म्हैस बाजार पाहणार आहोत बघा। तर मंडळी, सगळ्यात मोठा मेन महत्त्वाचा मुद्दा असतो की बघा, डेअरी फार्मचा सगळ्यात मोठा जीव म्हणजे ती म्हैस असते बघा। कारण म्हशीच्या दुधाला जो भाव मिळतो ना, तो गायच्या दुधाला मिळत नाही। आता म्हशीच्या याच्यामध्ये पण बरीच काय फसवणूक होते बघा, ती पण फसवणूक तुम्हाला आज मी A to Z सांगणार आहे बगा। बाकी म्हैस कशी ओळखायची तिच्याकडे पाहून, त्यासोबत म्हैस दूध किती देईल, त्यासोबत म्हशीचे दात पाहून जे व्यापारी माणसं बघा। तू साला बहुत नीच आदमी रे। सांप को देखा और तेरे को देखा तो पहला सांप को छोड़ के तेरे को मारना। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, A to Z माहिती तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये समजून जाईल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाकी चला मग म्हशी विजिट करूया। मंडळी, ही जी म्हैस दिसत आहे बघा, हिची शिंग तुम्हाला अशी पिळलेली दिसत असतील। ही म्हैस बघा, जिचे पिळलेली शिंग आहेत ती बघा जाफराबादी म्हैस असते बघा। बाकी ती पण बघा जाफराबादी म्हैस आहे बघा, तिचं जरा भुरकट भुरकट कलर मध्ये आहे। आणि राहिला विषय या म्हशीचा, ही पण बघा मुरामध्ये आहे। आणि जी म्हणलं होतं मी तुम्हाला शिंगावून पण म्हैस कशी ओळखाय, तिचे बघा हे लांब सडक जी तलवारी सारखी जी शिंगा असतात ती पंढरपुरी म्हैस असते बघा, ही पण एक गोष्ट असते। त्याच्यानंतर ही म्हैस बघा, जिचे शिंगा असे पुरे असे रिंग 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 शिंगा असतात, ती म्हैस मुर्रा म्हैस असते। मामा, ही म्हैस कोणाची, तुमची आहे का? रामारामा ओळखीले की नाही? मामा कोणती ही म्हैस? मुर्रा आहे का? हे बघा हिचे रिंग रिंग रिंगासारखे बघा हिचे शिंग आहेत बघा, ही म्हैस मुर्रा आहे। ही पण बाजारामध्ये म्हैस नेमकीच व्याली बघा। काय दिलं? वगार आहे का? जाफराबादी मसळे बघा, वगार दिलं हिनं। दुधाला कशी मामा, या की इकडं। एका टायमाला 5 लिटर देते का? बरं बरं। किती वर्षाची? किती इथं हिचं? तिसरा नाही का? दाता दाखिता का एकदा? दाती आली का? बरं बरं। बाकीच शांत आहे का? दाता बघू का? ती काम बघू देत धारा केला, दाता बघू द्या केदा। दाता बघू देत नाही मंडळी। अशा बऱ्याच गोष्टी असतात जे व्यापारी दाखवत नसतात बघा। बाकी आपले एक मित्र आहेत बघा इकडं, तिकडं आपले आकाश भाऊ व्हिडिओ शूट करत आहेत, त्यामुळे आपण तिकडे का गेलो नाहीत। बाकी इकडच्या म्हशी आपण आता कव्हर करूया। काय यार, चिखला ना अंग लई भरलं राव, काही म्हणा लई चिखल झाला बाजारामध्ये। बाकी इकडे ही मुर्रा आहे बघा, तिकडे ती पण मुर्रा दिसायली। भाऊ म्हशी तुझ्या आहेत काय? मग भाऊ काय चले? भाऊ कुठला आहे? वसमतचाच आहे का प्रॉपर? म्हशी तुझ्या काय भाऊ, काय सांगितली म्हशीची किंमत? या 140 का? दुधाला कशी आहे? गाभण आहे का? इनारी कवा आहे? 4-8 दिवस घेते का? बर। बाकी मंडळी बघा तुम्ही म्हैस, आणि खास करून बघा म्हैस बघताना दिवत नाही ना भाऊ, खास करून म्हैस बघताना बघा तिच्यावरच्या अंगावरचे जे केस आहेत ते कडक नसले पाहिजेत, आणि तिची चामडी आहे ती पण नरम सुद्धा असली पाहिजे। बाकी आणि मेन म्हणजे कास पण बघा, तिची कासाकड बघताना बघा तिच्या पण नसा पाहतात, आणि तिचा जे ओ आहे ते पूर्णपणे तिचे जे सड आहेत बघा ते पण हातामध्ये बसले पाहिजेत, आणि कास अशी पार लगे अशी उंचपर्यंत लांबपर्यंत गेलेली असावी, एकसारखी कास असावी म्हशीची पण। बाकी इकडे ही पण म्हैस आहे, हिची पण बघा तुम्ही, ही पण व्यायला। भाऊ हिचं काय सांगितलं? 160 सांगितले का? दुधाला कशी येईल? 7-7 लिटर देते का एका टायमाला? बरोबर मंडळी, भाऊचं सांगत आहे, भाऊचं पण आहे बरं। म्हैस दिसाय पण छान आहे, आणि म्हशीची चामडी पण पातळ आहे। बाकी कासामध्ये तुम्ही पाहून घ्या म्हैस कशी आहे। मंडळी, या कॉमन गोष्टी असतात, या छोट्या छोट्या गोष्टी असतात, या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही इग्नोर करू नका। बाकी चला भाऊचा नंबर विचारूया भाऊला। भाऊ तुझा नंबर सांग का? 92-26-40-2014। बर मंडळी, भाऊनं नंबर सांगितला। भाऊ तुझ्यापाशी तू दररोज म्हशी वगैरे आणतो का बाजारामध्ये दर मंगळवारी? भाऊ जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर भाऊला संपर्क करा। मंडळी, या भाऊच्या म्हशी आहेत बघा, 1 2 3 पलीकडची काय 3 आहेत बघा। भाऊ इथं गावरान दिसायली मला। मगा मंडळी गावरान मसड अशी बघताना लक्षात येते बघा, कारण तिची शिंग फिंग शरीरामध्ये पण, ही पण मसड गावरान आहे बघा। भाऊ दुधाची गॅरंटी काय दिली हिची काय दुधाची गॅरंटी दिली? गाभण आहेत किती महिन्याची? ही किती महिन्याची? 8 दिवस घेते, अजून 8 दिवस घेते का यायला? बरं, किती वय हिचं? काय सांगितली तिची किंमत? 1 लाख रुपये। 1 लाख रुपये सांगितली। बर,
मागून पुढून मसड पाहून घ्या तुम्ही. 1,00,000 सांगायले तर याला अजून म्हणा ते 8 दिवस घेईल म्हणून. बाकी भाऊ दूध किती देईल एक अंदाज तुझा शेतकऱ्याकडून घेत? 3.5 देती म्हणाले. ही किती देईल मुठारणी? पहिला रू का? बरं मसड पहिला रू दिसायले. दुधाचं काही नाही, बाकी शरीरामध्ये पण बरी आहे. घरची काय शेतकऱ्याची घेतलेली? हिची काय सांगितली किंमत? 17,000 का? कमी जास्त होईल ना? बरं. बाकी त्या पलीकडच्या म्हशीची? तिची बी 1,00,000. 1,00,000 का त्याची पण? दुधाला कशी येते? जरा ती बी 3.5 दिलेला आहे मला. 3.5 दिलेली का? बरं. तिची किंमत फिक्स कमी जास्त होईल ना हो, सगळ्या? हो. चला मोबाईल नंबर सांगा तुमचा एक मिनिट. 9209285458. मंडळी भाऊ असा बाजारात भाऊ दरवेळेस म्हशी वगैरे आणतो ना. हो. जर घ्यायचे असतील तर भाऊशी संपर्क करा. बघा भाऊ म्हशी आणतो. त्यासोबत इकडं बऱ्यापैकी खूप चांगल्या म्हशी आहेत बघा आणखीन पण. वा 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 बाजार. चलो इकडच्या म्हशी विचारूया. मामा कोणाच्यात म्हशी? तुमच्याच आहेत का? बरं काय सांगितली या म्हशीची किंमत? 1.15. 1.15 का? काय दुधाला कशी? दुधाला 4 देत. 4 देते का? बरं किती तो वित आहे? दुसरा आहे. तिसरं आहे का? फायनल कितीला द्यायची? होईल कमी जास्त. कमी जास्त होईल का? बरं दात दाखवता का म्हशीची? दात कशी दाखवायला? धरा की म्हशीला दात बघू द्या की एकदा. नाही. हा राहू दे दात. तुम्ही वित किती म्हणाले? तिसरं. तिसरं आहे का? मुरा आहे. मुरा का? क्रॉसिंग आहे का? बरं मंडळी पाहू शकता तुम्ही म्हैस मागून पुढून. भाऊ यायला किती दिवस घेईल? 8 दिवस घेईल म्हणा. येतं दुधाची गॅरंटी सांगायला येतं. त्यासोबत मंडळी बाजारामध्ये आपल्याला आणखीन एक म्हैस दिसलेली. ह्या 2 म्हशी आहेत. मामा तुमच्याच का? दोन म्हशी? ही एक आहे पलीकडची त्या मामाची का? बरं जाऊ द्या. हिचं काय सांगितलं? 1.35 सांगितले का? घरची काय? हा किती येत आहे? दुसरं आहे का? कोण्या गावचे? माळोट्याचे आहेत का? जवळच आहेत माळोटा म्हणलं. बाकी दुधाला कशी आहे? दुधाला 4 काढले आम्ही. 4 काढले का? पार्टी घेतली की मंडळी बघू शकता तुम्ही म्हैस मागून पडून. यायला किती दिवस बाकी आहेत मामाईला? 8 दिवस घेईल का? बरं शांत आहे का? बरं मंडळी तुम्ही म्हशीमध्ये बघताना बघा एक गोष्ट पण लक्षात ठेवा. कारण की आता बरेच जण म्हणतात बघा म्हैस ढुसणी देती लाता मारती, पण तशा गोष्टी तिच्याकडे बघून ओळखायच्या असतात बघा. कारण म्हैस बऱ्या प्रमाणावर म्हैसड लाता वगैरे मारित नसते. बाकी म्हशीच्या डोळ्याकडे बघायचं बघा. जर ती रागीटपणानं जर तिचे कानं फिनं वगैरे तिचं बघत असेल तर म्हैस बघा रागीट असणार. बाकी जर तिचे कानं वगैरे स्थिर तर शांत बघत असेल तर म्हैस शांत पण असू शकते. बाकी आता ते मालकावर डिपेंड आहे. अशा गोष्टी असतात. मग म्हैस शांत आहे ना? हा बरेच लोकांचे प्रश्न असतात म्हैस देऊती का काय करते का? हा बाकी तुमचा मोबाईल नंबर सांगायला जाऊ दे. 88 30 50 41 73. मग तुम्ही दररोज बाजारामध्ये म्हशी घेऊन येता का दर मंगळवारी? नाही कधी मध्ये. बरं बाकी ही पण एक म्हैस आहे बघा. हिची पण विचारूया किंमत. राम राम मामा. म्हैस तुमची आहे का? हो. सांगा की म्हशीची काय सांगितली किंमत? 1.50. का? किती येत आहे? दुसरं आहे का? बरं दुधाची काय गॅरंटी? 14 लिटर काढे. 7 बरं मंडळी 7 ची गॅरंटी देतात मामा. म्हैस मामा मुरा आहे. मुरा मसड आहे. बाकी म्हशी चामडी जी ती पण बघू शकता तुम्ही. थोड्या प्रकारे जाडमध्ये वाटत नाही मला. बाकी मामा दुधाचं 7 पक्की गॅरंटी देतात. कासं पण बघू शकता तुम्ही. आणि शांत पण आहे. मामा तुमचा मोबाईल नंबर सांग. काय म्हणले? 99 21 13 60 24. 99 21 13 60 24. बरं बाकी या भुऱ्या म्हशीचं पाहूया. मामा कोणाची म्हैस? तुमची आहे का? राम राम मामा. कोण्या गावची म्हैस? बरं व्यापारीत का शेतकरीत तुम्ही? शेतकरीत का? घरची आहे का म्हणा की मग. बरं किती वेळ येता नाही म्हैस? तिसऱ्या नाही का? दुधाची काय गॅरंटी सांगितली? 5 चालू आहे का? वेलेली म्हणा की. किती महिने झाली येऊन? बरं कसाला काय आहे ती वासरू? आली आहे का? बरं किती सांगितलं तू? 5 मामानं सांगितलंय बघा. मामाच्या घरची का मसड आहे बघा. 5 ची मामा गॅरंटी देतात.
बाकी मसड भुऱ्यामध्ये आहे बघा, आणि मोठं धाट मसड आहे मुरामध्ये.